नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराज प्रियाच्या चांगलाच हात धुवून मागे लागलेला आहे. कारण नागराज आणि महिपने ठरवलेलं आहे की हे सगळं जे काही घडत आहे ते म्हणजेच की आपण अर्जुनच्या समोर आणायचं. मग नागराज प्रियाकडे आलेला असतो आणि प्रियाला सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तुला वाटत असेल की तू खूपच मोठी आहे, हुशार आहेस, पण आता एकदा का मी आज तुला जे गिफ्ट देणार आहे ना, तुझ्या पायाखालची जमीन सरकणार आहे. आणि मग त्या क्षणी नागराजने प्रियाला एक फोटो दाखवलेला आहे आणि तो फोटो म्हणजेच लोखंडे टेलर म्हणजेच प्रियाच्या आई-वडिलांचा. आणि जेव्हा प्रियाच्या आई-वडिलांचा फोटो प्रियाला दाखवलेला असतो त्या क्षणी प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. कारण प्रियाच्या आई-वडिलांचा फोटो पाहून प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं की हे जर आपले आईवडील आहेत. आणि इकडे नागराजने एवढंही सांगितलेलं आहे की लवकरच हा जो फोटो आहे तो मी अर्जुन सुभेदारपर्यंत पोहोचवणार आहे आणि तुझ्या आईवडिलांपर्यंत त्याला पोहोचायला वेळ लागणार नाही. तेव्हा मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. प्रियाला कळायचं बंद झालंय की हे सगळं काय होऊन बसलंय. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की बरोबर महिपने जो प्लॅन केलेला आहे त्या प्लॅननुसार अर्जुन आता लोखंडे टेलच्या घरी पोहोचलेला आहे. आणि तिथे जाऊन तो म्हणत आहे की माझ्या बायकोसाठी मला ड्रेस शिवायचा आहे. आणि जेव्हा तिथे असलेले फोटो तो पाहत आहे तेव्हा त्याला धक्का बसलेला आहे. म्हणजेच लोखंडे टेलर यांना 5 मुली होत्या आणि त्यातील एक मुलगी त्यांनी दुसऱ्या बाईला दिलेली होती. आणि ती मुलगी म्हणजेच दुसरी तिसरी कोणी नसून प्रिया आणि प्रियाचा फोटो तिथे अर्जुनने पाहिलेला आहे त्या फोटो फ्रेम मध्ये. तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रियाची महिप आणि नागराजने ज्या पद्धतीने वाट लावलेली आहे ती मात्र पाहण्यासारखी आहे. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता सगळेजण बसलेले असतात. अस्मिता म्हणत असते की डॅड मला एक कळत नाहीये, जस आता दसरा सुरू होतो तेव्हापासून एकच गोंधळ सुरू झालेला असतो, तो म्हणजे हा फुलांचा झेंडूच्या फुलांचा सडा. म्हणजे सगळीकडे आपल्या घरी असू द्या किंवा कुठेही सगळीकडे अशी पिवळे आणि केशरी रंगाची झेंडूची फुलेच वापरली जातात. पण डॅड हेच का, म्हणजे ही झेंडूची फुलच का वापरली जातात. तेव्हा इकडे प्रताप तिला सांगू लागतात, तिला म्हणू लागतात की पिवळ्या रंगाची झेंडूची फूल आणि केशरी रंगाची झेंडूची फुलं म्हणजे उत्साह आणणारे असतात, परत नात्यांमधला रिस्पेक्ट वाढवणारी असतात. अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आणणारे आहेत असं ते सांगू लागतात. तर इकडे रविराज मात्र निघालेले असतात. तेव्हा प्रतिमा म्हणते काय झालं. तेव्हा रविराज म्हणतात की तुला कळलं नाही का, म्हणजे तुझ्या लेखीने काय प्रताप केलेत ते मी तुला सांगितलेलं होतं. तिला जर घरात घेणार असशील तर तिची जबाबदारी तुला घ्यावी लागणार आहे. पण मला काय तसं वाटत नाहीये की तुझी इच्छा आहे तिची जबाबदारी घेण्याची, म्हणून मला हे सगळं करावं लागत आहे. तिने असा काहीतरी गोंधळ घालून ठेवलेला आहे की ज्यामुळे सायलीला काहीतरी त्रास सहन करावा लागणार आहे. इकडे सायली किचनमध्ये असते. सायली म्हणत असते की मी कधीच जाऊ शकणार नाही का त्या घरी, आणि तिला इतका त्रास होऊ लागलेला असतो की ती म्हणत असते की कसं शक्य आहे, मग मला एवढा त्रास का होतोय आणि माझ्या बाबतीत असं का होतोय असे प्रश्न तिला पडलेले असतात. असं म्हणत सायली पाहू लागते आणि अचानक जोरात किंचाळते. तिचे आई बाबा तिच्यापासून दूर झालेलेत या गोष्टीची जाणीव सायलीला होत असते. आणि तेव्हा मात्र सायली विचार करायला लागलेली असते की हे असं का होते, म्हणजे मला असं जाणवत का माझे आई बाबा माझ्यापासून निष्ठच चालले, माझ्यापासून काहीतरी हरवल जातंय, हे असं सगळं का होतं, असे प्रश्न सायलीला पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र सायली जोरात ओरडते. सगळेजण धावत सायलीकडे जातात. काय झालं विचारू लागतात. तेव्हा सायली म्हणत असते की नाही, काही नाही झालेलं, परंतु सायलीला काहीतरी त्रास होत असतो हे मात्र सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे रविराज म्हणतात
की माझे मी जातो असं ते प्रतिमाला चांगलंच ठणकावून सांगत असतात, तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही, मी पण येणार आहे. तेव्हा रविराज म्हणतात की ते तुझी तू बघ, काय करायचंय ते, पण मला नाही वाटत, असं रविराजांचं म्हणणं असतं. तर प्रतिमा सुद्धा आता रविराज बरोबर जायला निघालेली असते, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की सुभेदारांच्या घरी जायचं आणि तिथे जाऊन बघायचं नक्की काय होणार आहे. ते आता इकडे प्रिया रूममध्ये निवांत पल खात बसलेली असते. तिच्या आयुष्यावर आराम सुरू असतो, कारण प्रियासारखी नौटंकी आणि नाटकी मुलगी कोणीच पाहिलेली नाही. तर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा सायलीला सगळे समजवत असतात काय झाले सायली, आणि सायलीचा मूड जप्त असतात. तर प्रियाकडे नागराज येतो. नागराज म्हणतो काय झालं. प्रियाने खरं तर प्लन केलेला असतो की आत्ताच्या आता जाऊया आणि ते गाठोड शोधूया, असा प्लन करून प्रिया निघालेली असते. परंतु प्रियाच्या डोक्यात येतं की जर आता आपण ते गाठोड शोधायला गेलो आणि घरात तर कोणीच नाहीये, त्यामुळे आपल्याला बरं पडेल. तेवढ्यात नागराज येतो आणि म्हणतो काय झालं, गाठोड शोधतेस का. प्रिया म्हणते कसलं गाठोड आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा नागराज तिला म्हणू लागतो की आता कस माहिती का, तुझं जे काही चाललं ना ते आम्हाला कळणार नाही असं समजू नकोस. तू कस ज्या याच्यामध्ये तू खेळत आहेस ना त्याचा कॅप्टन मी आहे, एवढं लक्षात ठेवायचंय. आणि तुला असं वाटत असेल की तू जे काही केलेलं आहे ते आम्हाला कळणार नाही, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि तू कस आहे माहिती आहे का, पाणी द्यायचं काम करत होतीस, मग तुला असं वाटायला लागलं की तूच त्याचा हिरो झाला पाहिजे, तूच कॅप्टन झाल पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या खेळामध्ये तुझ्या आधीपासून आम्ही आहोत, यामुळे तुझी कशी वाट लावायची ते आम्हाला चांगलंच माहिती. असं म्हणत नागराज प्रियाला खूप मोठी धमकी देत असतो. तिला म्हणत असतो की तुला वाटत असेल की तुझे काय वागते ते आम्हाला कळणार नाही, परंतु तू ज्या ह्याच्यावरती आलेली आहेस ना ते सगळं आम्हाला माहिती आहे. अशा पद्धतीने नागराज तिला धमकावत असतो. तेव्हा प्रिया म्हणते काय तुम्हीच तर ऍक्ट पाडलेला आहे. आणि तेव्हा नागराज म्हणतो हो, आम्हीच ऍक्ट पाडले, म्हणून तर तुला सांगत आठवण करून द्यायला आलेलो आहे की जर ऍक्ट पाडायचं म्हणलं तरी सुद्धा आम्ही ऍक्ट पाडू शकतो आणि काय करू शकतो याचा अंदाज तुला येणार नाही. आता लवकरच महिप्त बरोबर कशा पद्धतीने तुझा गेम करणार आहे हे तुला कळणारही नाही. कसं माहिती आहे का, तू आत्ता आलीस, तुला खेळायला आम्ही आणलं आणि तू जर आमच्यावर चढ होत असशील तर मात्र आम्हाला विचार करावाच लागणार आहे. अशा पद्धतीने इकडे नागराज तिला धमकावत असतो. इकडे सुभेदारांच्या घरी सगळेजण जमलेले असतात. अस्मिता म्हणत असते की डॅड या ना, आपण ना हे करूया. तेव्हा प्रताप तिथे येतो आणि ती म्हणत असते की आपण ना सेल्फी काढूया, असं तीच म्हणणं असतं. मता सेल्फी काढायला ती सगळ्यांना बोलवत असते. सगळे जण जमलेले असतात आणि तिला सेल्फी काढायचा असतो. सगळे सेल्फी काढत असतात. छान असा मूड असतो आणि त्याचवेळी रविराज आणि प्रतिमा तिथे येतात. मग रविराज आणि प्रतिमा तिथे आलेले पाहून खरं तर अस्मिता त्याचबरोबर घरातील सर्वांना खूप छान वाटलेलं असतं. फायनली ते दोघेजण आलेले आहेत. मग अस्मिता त्याचबरोबर कल्पना म्हणते विमल तिथलं सोनं आण ग. तेव्हा प्रतिमा म्हणते की आम्ही सोनं आणलंच नाही, आम्ही विसरलो. तेव्हा आमच्या डोक्यातच नाही आलं की येताना सोन वगैरे घेऊन यायचं, असं तीच बोलणं चाललेलं असतं. तेव्हा रविराज म्हणतात की सायली, मला तुझ्याशी बोलायचं. तेव्हा सायली तिथून चाललेली असते. रविराज म्हणतात की सायली, मी विचारणार आहे, इथे उत्तर देणार आहेस का घरी येऊन देणार आहे. तिकडच सायली म्हणते की नाही, मला काम आहे, मला स्वयंपाक करायचं, मला नाही जमणार. रविराज म्हणतात असं आहे का, तुला नाही जमणार आहे, बर मला सांग की का नाही जमणार आहे तुला. तेव्हा कल्पना म्हणते असं काय करतेस जाना, आम्ही बघतो स्वयंपाकाच इथलं. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की पण कसमा सणाच्या दिवशी कशाला दुसऱ्या घरी जायचं. तेव्हा रविराज म्हणतात की दुसरं नाहीये, ते तुझंच घर आहे,
तुझ्याच घरी आम्ही तुला चल म्हणत आहोत. आता मात्र सायलीच्या बोलण्यातून वागण्यातून रविराज आणि प्रतिमाला प्रश्न पडलेले असतात. अर्जुनला सुद्धा जाणवलेलं असं की सायली आता काय उत्तर देणार आहे. खरंच तो मोठा प्रश्न असतो, कारण अर्जुनला सगळं माहिती आहे आणि नक्कीच सिनियरला या बाबतीत काहीतरी कळलेलं आहे आणि म्हणूनच सिनियर इथं बोलायला आलेला आहे. ही गोष्ट अर्जुनच्या सुद्धा लक्षात आलेली असते. इकडे प्रियाची मात्र वाट लागणार असते आणि नागराज प्रियाला म्हणत असतो की बघ तुझ्या बाबतीत काय होऊ शकतं, कारण तुला असं वाटत होतं की तू आम्हाला सगळ्यांना डावलून वरचढ होऊन काहीतरी वेगळं कांड करशील म्हणून तू चोरी करायचा सुद्धा प्रयत्न केलेला होतास. तर इकडे रविराज आता सायलीला म्हणत असतात की काय करणार आहेस, तू इथे सांगणार आहेस का तिकडे येऊन सांगायचं. तुला असं रविराजांचं बोलणं असतं आणि सायलीच्या चेहऱ्यावर त्यांना स्पष्ट दिसत असतं की नक्कीच असा प्रॉब्लेम झालेला आहे की जी गोष्ट सायलीने आपल्यापासून लपवलेली आहे. आणि रविराज विचार करू लागतात की नक्की असं काय झालेलं आहे आणि कशामुळे सायलीला एवढा त्रास होत आहे. सायलीच्या डोळ्यात बोलण्यात वागण्यात स्पष्टपणे दिसत आहे की नक्की काहीतरी असं घडत आहे. तेव्हा मात्र आता इकडे पाटील जो आहे त्या पाटीलला रविराजांनी बोलवं असं सॉरी महिप्तने बोलावलेलं आहे आणि पाटील म्हणत असतो की म्हणजे आता काय करायचं. तेव्हा महिप्त त्याला सांगत असतो की काळजी करू नको, आता तू घरचाच माणूस आहे. आता त्या बबलीची मिसिंग कंप्लेंट टाकायचे पण आउटडेटेड टाकायचे. हे ऐकल्यानंतर मात्र धक्का बसलेला असतो आणि आता बबलीची आउटडेटेड मिसिंग कंप्लेंट टाकण्यासाठी पाटीलला महिप्तने बोलावलेला आहे आणि लवकरात लवकर तुझा जो सावंत साहेब आहे ना त्याच्या नकळत जाऊन ती कंप्लेंट टाकायची आहे असंही सांगितलेलं आहे. आता जेव्हा ती कंप्लेंट पडणार तेव्हा मात्र रियाची वाट लागणार आहे. इकडे नागराजने प्रियाला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र तुला करायची आहे आणि ती म्हणजे की तुझी वाट आता अर्जुनकडून आम्ही कशी लावणार आहोत ते पाहतच राहायचे आहे. रविराज सायलीला विचारत आहे की नक्की काय झालेलं आहे ते सांग, पण सायली मात्र अजिबात तोंड उघडत नाहीये. सायलीची अडचण अशी झालेली आहे की प्रिया तिला काय बोललेली आहे ते तिला सांगायचं नाहीये. प्रियान तिच्याकडून वचन घेतलेलं आहे त्याबद्दल तिला काही बोलायचं नाही आणि आता तिला खोट देखील सांगायचं नाहीये म्हणून ती शांत बसलेली आहे. प्रियान तिच्याकडून वचन घेतलेलं आहे की तू इथून पुढे आमच्या घरी येणार नाहीस तरच मी माझ्या आई-बाबांवर भरभरून प्रेम करू शकेल. त्यामुळे सायली शांत बसलेली आहे. सर्वजण सायलीकडे पाहतायत नक्की काय झालेलं आहे, पण सर्वांच्या लक्षात आलं की काहीतरी सिरियस आहे. अस्मिता विचारते काय झालं सायली, तू इतकी शांत आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा मॅटर आहे. तू त्याशिवाय शांत बसणार नाही. पण सायली एक शब्द देखील बोलायला तयार नाही. तिला रविराज विनंती करतोय की असं करू नकोस, तू बोल काय झालेलं आहे. प्रिया तुला काय बोलली ते सगळं नीट सांग. तेव्हा अर्जुन म्हणतो ती काहीच बोलणार नाही. मी सांगतो तुम्हाला काय झालेलं आहे ते. सायलीचा असा प्रॉब्लेम आहे की ती तुम्हाला खोट बोलू शकत नाही आणि खरं तिला सांगायचं नाहीये. त्यामुळे ती शांत बसलेली आहे. अर्जुनने अगदी व्यवस्थितपणे ओळखलेलं असतं की सायलीचा नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे ते. आता अर्जुन स्वतःहूनच तो प्रॉब्लेम सांगतोय की नक्की काय झालेलं आहे ते. अर्जुन सांगतो की प्रियान हिच्याकडून वचन घेतलेलं आहे. ऐकल्यावर रविराज आणि कल्पना तसेच प्रतिमा आणि घरातले सगळे सदस्य एकदम आश्चर्यचकित होतात. तोम म्हणतो की कसलं वचन घेतले. अर्जुन सांगतो की प्रियाने हिच्याकडून वचन घेतले की इथून पुढे तू आमच्या घरी कधी सुद्धा यायचं नाहीस, तेव्हाच मी माझ्या आई-बाबांवर भरभरून प्रेम करू शकेल. हे ऐकल्यावर रविराजला भयानक राग आलेला आहे, तर प्रतिमाला देखील राग आलेला आहे. प्रिया असं करू शकते हे मात्र त्याला अगदीच माहिती आहे. प्रताप म्हणतो ही प्रिया म्हणजे ना खरंच डोक्याला नुसता ताप देणारी मुलगी आहे. रविराज म्हणतो आता तिचा ताप मीच कमी करणार आहे, थांबा. असं म्हणून तो सायलीचा हात धरतो हातात आणि तिला म्हणतो
की चल माझ्याबरोबर. सायली म्हणते काय झालं, कुठे जायचं आहे. तो म्हणतो मी तुला सांगितलं ना माझ्याबरोबर चल, आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल. असं म्हणून सायलीचा हात धरून तो तिला घराच्या बाहेर घेऊन चाललेला आहे. अर्जुन देखील सायलीच्या बरोबर आहे. अर्जुन देखील रविराज आणि सायली यांच्याबरोबर चाललेला आहे. तर इकडे नागराज आणि महिप्त हौलदाराला सांगताहेत की काही करायचं पण बबली लोखंडेची मिसिंग रिपोर्ट ही पोलीस स्टेशनमध्ये आली पाहिजे. तो म्हणतो अहो पण हे कसं शक्य आहे, अचानक रिपोर्ट आला, हे कसं होणार आहे, हे तेव्हा द्यायला पाहिजे होते. महिप्तम म्हणतो हे बाबा मी तुला सांगितलं नाही, कसे येणार आहे, कसे येणार आहे, काय येणार आहे ते तुझे तू ठरव, ती कुठून सापडायची ते तुझे तू ठरव, पण बबली लोखंडेची मिसिंग रिपोर्ट तुमच्या पोलीस ठाण्यामध्ये असली पाहिजे आणि ती सावंत पर्यंत पोहोचली पाहिजे. हे तुझं काम आहे, नाहीतर माझ्या एवढं वाईट कोण नाही. तुला माहिती आहे. पाटील म्हणतो अहो पण ही गोष्ट कशी शक्य आहे, जे आतापर्यंत रिपोर्ट नव्हती ते आता कशी येणार आहे. अचानक FIR अशी येत नसते. तेव्हा महिप्त चिडतो आणि म्हणतो येत असते, का नसते, ते कायद्याच ज्ञान मला नको सांगू, मला ते अजिबात ऐकायचंच नाही. रिपोर्ट कुठून तरी आला आणि तो सावंत पर्यंत पोहोचला एवढं मला पाहिजे. आता कसा कुठं काय ते तुझे तू ठरव, मी त्या गोष्टीमध्ये डोक घालणार नाही. असं म्हणून तो पाटलाला दम देत आहे. तर इकडे रविराज आता सायलीचा हात धरून स्वतःच्या घरी घेऊन आलेला आहे. सायली आलेली पाहून इकडे प्रियाला घाम फुटलेला आहे. नक्कीच काहीतरी मॅटर झालाय हे तिला समजतंय आणि मुद्दाम प्रियाच्या समोर उभा राहून रविराज तिला सांगतोय, बोल काय समस्या आहे तुझी, सांग. तेव्हा आता प्रियाला समजले की सायलीने नक्कीच आपल्याविषयी काहीतरी सांगितलेलं असणार आहे. खरं तर सायलीने काही सांगितलेलं नसते, पण रविराजला सगळं सांगितलेलं असते. ते अर्जुनने आणि त्याला महत्वाचा प्रॉब्लेम काय आहे ते समजलेलं असतं. त्यामुळे रविराज म्हणतो आता इथून पुढं तू बाकी कोणाचं काहीच ऐकायचं नाही. मी जे सांगतोय ना तेवढं फक्त ऐकायचं. मी काय सांगतोय ते नीट ऐक. आजपासून तू या घरची मुलगी आहेस. मी आणि प्रतिमा तुझे आई बाबा आहोत आणि हे तुझं हक्काचं माहेर आहे. इथे येण्यासाठी तुला कुणाचे विचारपूस करण्याची गरज नाही किंवा परवानगी कार्ड आणायची गरज नाही. समजते आतापासून तू माझी मुलगी आहेस. समजते मी तुला काय बोलतोय ते. असं म्हणून त्याने चक्क सायलीला मुलीचा दर्जा दिलेला असतो आणि सायली आपली मुलगी आहे असं प्रिया समोर जाहीरच करून टाकलेला असतं. ऐकल्यावर प्रियाला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं. अर्जुनला तर समजतं की सायलीची स्वप्नपूर्ती झालेली असते. तर प्रतिमाला देखील ही गोष्ट खूपच आवडलेली असते. त्यावर रविराज म्हणतो जर काही गोष्ट आमच्या घरातल्या कोणाला पटत नसेल तर त्याला मी काही करू शकत नाही. ज्यांना पटत नसेल त्यांनी हे घर सोडलं तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि लक्षात ठेव, ज्यांना या घरातच नव्हे तर जगात सुद्धा किंमत नाही त्या माणसाचा शब्द पाळण्याची काहीच गरज नाहीये. असं म्हणल्यानंतर सायली एकदम खुश होते आणि रविराजला म्हणते की खरंच तुम्ही माझ्या डोक्यावरच किती मोठं दडपण दूर केलं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. रविराज म्हणतो म्हणून तर तुला इथे आणलेलं आहे आणि ज्या व्यक्तीपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, मला ऐकायला जायला पाहिजे, म्हणून तुला त्या व्यक्तीच्या समोरच सांगतोय. कळते तुला आजपासून तू कोण आहेस. तेव्हा ती म्हणते आजपासून मी तुमची मुलगी आहे. बरोबर. आता या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. प्रियाला पण क्लिअर झालंय की रविराजला काय बोलायचं आहे ते. रविराजने अक्षरशः तिची कचरा किंमत केलेली आहे. या घरातच नव्हे तर जगात सुद्धा तुला काडीची किंमत नाही असं त्याने प्रियाला स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे. आणि त्यानंतर सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो आजपासून तू माझी मुलगी आहेस. सायली लक्षात ठेव, मुलीचा दर्जा मी तुला दिलेला आहे, त्यामुळे तू आता त्याला नाही म्हणू शकतच नाही. सायली म्हणते मी कधीच नाही म्हणणार नाही. मला तर तुम्ही आई बाबाच वाटता. पहिल्या दिवसापासूनच तुम्ही मला आई बाबा वाटता. असं म्हणून सायली त्याच्या गळ्यात पडते आणि तो देखील सायलीला जवळ घेतो आणि म्हणतो मग आहेसच तू माझी मुलगी.
बस आता ही गोष्ट फायनल झाली आहे असं म्हणून तो प्रियाला जाणीवपूर्वक दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की तू माझी मुलगी नाहीस, तर सायली माझी मुलगी आहे. आणि सायली हे सायलीच स्वप्नपूर्ती झालेले पाहून अर्जुनला देखील खूपच छान वाटत असतं. त्याचबरोबर त्याच लक्ष प्रियाकडे देखील असतं. प्रियाला कसं वाटते ते देखील तो पाहत असतो. पण आता प्रियाला जायचं असतं गाठोड बघण्यासाठी, म्हणून ती लगेच रविराजला म्हणते, बाबा माझं एक छोटं काम आहे. पण रविराज तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तो तिला बोलत देखील नसतो. पण ती मुद्दाम असं काही भासवते की जसं काही त्याची परवानगी काढल, याशिवाय ती कुठेच जात नसते. आणि ती त्याला म्हणते की माझं थोडंसं बाहेर काम आहे, मी जाऊ का रविराज. तिला जा देखील म्हणत नाही आणि ती आता स्वतःहूनच घराच्या बाहेर पडते. पण प्रिया नक्की अचानक आता रात्रीच घराच्या बाहेर का पडते असा विचार मात्र अर्जुन करत असतो. इकडे नागराज आणि महिप्त हे पोलिसाकडे आलेले आहेत आणि ते त्याला सांगतायत की काय झालं, आपलं काम झालंय का नाही. तेव्हा पाटील म्हणतो, अहो काम कसं होईल, आज सावंत साहेबच नाहीयेत. तेव्हा महिप्त म्हणतो, हे बाबा मी तुला विचारलंय का पोलीस स्टेशनमध्ये कोण आहे नाही ते तुझा प्रश्न आहे, काम झालंय का नाही ते सांग. आतापर्यंत बबली लोखंडेची मिसिंग रिपोर्ट आहे, ते अर्जुनपर्यंत पोहोचायला पाहिजे होते. तेव्हा पाटील म्हणतो, अहो कशी पोहोचलं, आज सावंत साहेब नाहीयेत ना, त्यामुळे कसे पोहोचणार ते महिप्त म्हणतो. म्हणजे तेव्हा पाटील म्हणतो, अहो सावंत साहेब असले त्यांच्या मार्फतच ती रिपोर्ट पोहोचणं गरजेचं आहे ना, आता मी तर जाऊन देऊ शकत नाही. त्यांना महिप्तला देखील ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो, हा असं असेल तर ठीक आहे, तू बरोबर बोलतोय, सावंतच्या मार्फतच या गोष्टी व्हायला पाहिजेत. तर इकडे प्रिया जेथे गाठवड टाकून दिलेला आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. त्या ठिकाणी अंधार आहे आणि आसपास देखील कोणी नाहीये, त्यामुळे प्रिया खुश झालेली आहे. बरं झालं, आता हे एकदम निर्जन आहे, त्यामुळे मी मग गाठोड जेथे टाकलेला आहे त्या ठिकाणी जाऊन ते शोधू शकते आणि गाठोड घेऊन माझ्या घरी जाऊ शकते असा विचार तिने केलेला आहे. ती इकडे तिकडे पाहू लागलेली आहे, नक्की कुठे बरं गाठोड टाकलं होतं असं ती पाहत आहे. आणि तेवढ्यात तिला गेटच्या आतमध्ये एक लाल कापड, एक लाल गाठोड दिसलेला आहे. प्रिया खुश झालेली आहे कारण तिने त्याच ठिकाणी तर ते गाठोड टाकलेलं होतं आणि लगेच एका काठीच्या सहाय्याने ते गाठोड ती आपल्याजवळ ओढायला सुरुवात करते आणि ओढत ती स्वतःच्या जवळ घेते. तिला खूपच आनंद झालाय कारण ज्या ठिकाणी ते गाठोड टाकलेलं होतं ते त्याच ठिकाणी आहे. पण जेव्हा ती स्वतःच्या जवळ घेते तेव्हा त्यामध्ये एकही वस्तू नाहीये, नुसतं लाल कापडच त्या ठिकाणी शिल्लक असल्याचं तिला समजते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नागराज प्रियाला म्हणत आहे की मी तुला जबरदस्त असं सरप्राईज देणार आहे. तेव्हा ती म्हणते, काय सरप्राईज आहे. तेव्हा तो मोबाईलमध्ये फोटो दाखवतो, तो म्हणजे तिच्या आईबापांचा, आणि तिला म्हणतो, बबली लोखंडे माहिती आहे तुला, तिचे आईवडील आहेत हे असं म्हणून तो प्रियाला खिजवत आहे. तर आता अर्जुनपर्यंत तो रिपोर्ट पोहोचलेला आहे आणि अर्जुन बबली लोखंडे म्हणजेच प्रियाच्या आईवडिलांच्या घरी पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तो मुद्दाम तेथे जाऊन माहिती काढण्यासाठी गेलेला आहे की नक्की बबली लोखंडेचे आईवडील कोण आहेत. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याला फोटो देखील पाहायला मिळत आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.